हाय हॅलो नमस्कार. मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आज आपण या इथे सावळेची जणू तू सावली या मालिकेचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. खूपच सुंदर अशी ही मालिका आहे आणि या मालिकेमध्ये आपण असं पाहत आहोत की आता ताराचं गाणं असतं. खूप मोठी ऑडिशन्स असते आणि त्या ऑडिशन्समध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये इथे ताराने पार्टिसिपेट केलेलं असतं. खरं तर आता ताराने कोणाच्या जीवावर पार्टिसिपेट केलेलं असतं हे आपल्याला माहिती असतं. ते म्हणजेच की सावलीच्या. सावली गात असते आणि तारा फक्त तोंड हलवण्याचं काम करत असते. आतापर्यंत ही गोष्ट जी काही भैरवी आहे आणि त्याचबरोबर जगन्नाथ या दोघांना सोडली आणि ताराला सोडली, सावलीला सोडली, ह्या 4-5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही माहिती नसते. जेव्हा सावली ही तिथे येण्यासाठी तिला उशीर होतो. तिला का उशीर होतो तर रेश्मा तिच्यावर पाळत ठेवून असते. ऐश्वर्याला जाणून घ्यायचं असतं नेमकी सावली तिच्या खोलीमध्ये एवढ्या उशिरापर्यंत काय करत आहे ते तू पहा. तेव्हा रेश्मा तिचा दुसऱ्या दिवशी पाठलाग करत असते. पाठलाग करत असताना तिच्या मुद्दाम रिक्षाच्या समोर येते. सावली तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. पण आज सावलीला रेश्माला कुठे जाऊ द्यायचं नसतं. पण आपला जो काही भाऊ म्हणलेला सारंग आहे तो तिथे येतो आणि तो तिला थांबवतो आणि तिचं मेडिसिन वगैरे तो करून देतो. सावली मात्र त्या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पोहोचते. भैरवी खूपच जास्त तिच्यावर चिडचिड करत असते. आता गाण्याचा एक एक स्पर्धक येत असतो. पण सारंगला मात्र सावलीला भेटून शुभेच्छा द्यायच्या असतात. त्याला माहिती नसतं की सावली एवढी गोड गात आहे. तिच्या गाण्याचा सूर जो आहे तो एवढा आहे, तिचा गळा जो आहे तो एवढा गोड आहे हे त्याला माहिती नसतं. जेव्हा तो तिला भेटायला जात असतो इकडे तिलोत्तमा जेव्हा जगन्नाथाला पाहते, जगन्नाथावर ओरडते, खेकसते. तुमची इथे लायकी नसताना तुम्हाला पुन्हा कोणी जज केला आहे? तुम्ही जज होण्याच्या लायकीचे नाही आहात असं ती बोलत असते. अलकाला मात्र ह्या गोष्टीचा रागच आलेला असतो. ती बोलत असते, हे मी तुम्हाला तिचं सतत असं बोलणं नेहमी नेहमी ऐकून नाही घेऊ शकत. ती असं तुम्हाला सतत का बोलत आहे? तेव्हा जगन्नाथ बोलत असतो, हो तुमचं अगदीच बरोबर आहे. नाही मी या जे काही कॉम्पिटिशन आहे त्याचं जज करत. मी पाठीमागे जाऊन बसतो. असं म्हणूनच ती पाठीमागे जाऊन बसतो. आणि तेव्हा मात्र इथे जगन्नाथचा प्लॅन असतो सावलीचा थोड्या वेळासाठी घसा बंद करायचा. म्हणून त्याच्यासाठी तो तिला पाणी नेऊन देतो वेटरच्या थ्रू आणि त्यामध्ये काहीतरी औषध मिक्स करत असतो. सावली गाणं म्हणायच्या अगोदर थोडासा घसा क्लीन करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी ग्लास घेते आणि त्यातलं पाणी पिते. त्यामुळे तिचा आवाज निघत नाही. जेव्हा तारा स्टेजवर जाते, गाणं गायला सुरुवात करते, पण तिच्यातून तोंडातून शब्दच बाहेर येत नाहीत. भैरवीला मात्र खूप टेन्शन येतं. तारा मात्र तिथे चक्कर येण्याचं नाटक करते. भैरवी ताणताण करत सावलीकडे जाते आणि हा सर्व काय प्रकार आहे? तू हे मुद्दामून केलंस ना म्हणून सानकन तिच्या कानाखाली वाजवत असते. तेव्हा मात्र इथे सावली तिला हातवारे करून कसं तरी ततमम करून बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझ्या तोंडातून माझ्या घशातून आवाजच बाहेर निघत नाही म्हणून. पण प्रेक्षकांनो, आता मात्र इकडे जी काही तारा आहे, तारा आणि भैरवी ही कॉम्पिटिशन हरलेल्या असतात. तिथेच एक मुलगा असतो, तो ती कॉम्पिटिशन जिंकलेला असतो आणि तो जिंकल्याच्या नंतर भैरवी खूप चिडचिड करत असते. घरी गेल्यानंतर तिला होणारा त्रास मात्र इथे खूपच जास्त असतो. माझी तारा ही स्पर्धा जिंकली नाही म्हणून तिला राग येत असतो. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्या मुलाचे वडील हे ताराचा हात मागण्यासाठी जातात. भैरवी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीचा हात मागण्याची? तेव्हा तो बोलत असतो, मला माहिती तुमची तारा सिंगर नाही, तुमचं नाव कधीही मी बदनाम करू शकतो. त्यामुळे गपगुमानं तुम्ही ताराचा हात माझ्या मुलाच्या हातात द्यावा आणि लग्न लावून द्यावं. तेव्हा मात्र भैरवी कसलाच विचार करत नाही. तिला असं वाटत असतं, जर सावलीचं हे गाण्याचं सत्य ह्याला समजलेलं आहे, ते जर जगामध्ये पसरलं गेलं तर मग मात्र माझी बदनामी होऊ शकते. म्हणून ती लगेचच ताराचं लग्न त्या मुलाशी करून देण्यासाठी, लावून देण्यासाठी तयार होत असते. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? ताराचं लग्न त्या मुलाशी होईल की इकडे दुसऱ्या मुलाशी होईल? किंवा सावलीचं सत्य सारंगला आणि मेहेंदळे कुटुंबाला कधी समजेल? हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपलं मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.